आजच्या दिवसांमध्ये जर बघा गेलं तर प्रत्येकाच्या मनात एक विषय येतो की मला बिझनेस करायचा आहे, मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करायचं आहे. मग बऱ्याचशा गोष्टींसाठी तो धडपडत असतो आणि मग त्या गोष्टींमधून वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रयोग करतो, काय काय गोष्टी करतो आणि त्याच्यानंतरला काही लोकांना सक्सेस मिळतात, काही लोकांना सक्सेस मिळत नाहीत. पण अशाच पद्धतीने एक व्यक्ती ज्यांनी मुंबईपासून प्रवास सुरू केला आणि एका चायच्या फ्रँचायझीवरनं आज 150 चायच्या फ्रँचायझी पर्यंत जे पोहोचलेत, अशा व्यक्तीची आज आपण ह्या ठिकाणी कहाणी ऐकून घेणार आहोत, त्यांना जाणून घेणार आहोत, त्यांचा प्रवास समजून घेणार आहोत. आणि जो व्यक्ती आत्ताच्या काळामध्ये बऱ्यापैकी काही लोकांना मार्गदर्शन करतो, नवीन व्यवसाय देणाऱ्या मुलांना म्हणा किंवा बरेचसे उद्योजक आहेत त्यांना मार्गदर्शन करतो, असे म्हणजे विशाल खाडे. आजच्या या सत्रामध्ये आपण त्यांना समजून घेणार आहोत. त्यांच्या काही इनपुट्स असतील जे लोक नवीन ह्या व्यवसायात येतात त्यांच्यासाठी खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी आज समजून घेणार आहोत. तर चला मग त्या गोष्टी आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. नमस्कार विशाल. थँक्यू सर, मला तुमच्या सत्रामध्ये बोलवल्याबद्दल आणि पहिल्या सेशनला बोलवल्याबद्दल थँक्यू. विशाल, ज्यावेळी तुझा हा प्रवास जवळजवळ 2-3 वर्ष झालं मी बघतोय, तर सुरुवातीला सांगू शकशील की हा प्रवास सुरुवात कसा झाला आणि म्हणजे जो काय आज एवढं जे मोठी 150 चायच्या फ्रँचायझी पर्यंत जे पोहोचलेला प्रवास होता त्याची सुरुवात नेमकी कशा पद्धतीने झाली? सर, सुरुवात तशी चहाची सुरुवात आणि चहाचा धंदा सुरू करायची सुरुवात ही फार मोठी आहे. कारण जवळपास कॉलेजला असल्यापासून 8-10 वर्ष म्हणजे चहाच्या धंद्यात पडायच्या आधी 4-5 वर्ष माझी ह्याच्यामध्येच गेली की धंदा कुठला करायचा, आणि त्या टेस्टिंग मध्येच गेली. कॉलेजला असताना मग ते आंबे विकणे असू द्या, टी शर्ट विकणे असू द्या, योगा क्लासेस असू द्या, क्लासेसमध्ये शिकवणं किंवा वेगवेगळे जॉब करणं वगैरे हे सगळं. तर ह्या प्रोसेसमधून हळूहळू कळत गेलं, जसं अनफोल्डमेंट कांदा कसा आपण खोलला जातो, पहिली साल खोलल्यावर अरे अजून एक आहे, अजून एक आहे, अजून एक आहे. मग अशी अक्कल वाढत गेले, अनुभव वाढत गेला आणि मग ते सगळ्या प्रोसेसमधून मग ते चहाचा व्यवसाय सुरू झाला. पण त्याच्या आधी मग बिर्याणीचा पण विचार केलेला, वीटभट्टी टाकायचं डोक्यामध्ये होतं, हाऊसकीपिंगचा बिझनेसचा मी स्टडी केलेला, प्लस आंबे विकलेत मी, टी शर्ट विकलेत, योगा क्लासेसमध्ये मी शिकवलंय, इव्हेंट मारलेत, म्हणजे भरपूर गोष्टी केल्या. पण असं काय मला ते गट फिलिंग येत नव्हते आतमधून की नाही ह्या धंद्यात मी मोठा पैसा कमवू शकतो किंवा ह्या धंद्यात मी लॉंग टर्म पर्यंत जाऊ शकतो. तर ते चहाचं कसं सुरू झालं, एक तर मला फूडमध्ये इंटरेस्ट आहे, कारण मला स्वतःला माझी आई कामाला जाते त्याच्यामुळे मला घरात पहिल्यापासून जेवण वगैरे बनवायची हौस होती. म्हणजे आईला मदत व्हावी म्हणून कधी चपाती करायची, भाजी करायची. त्याच्यामुळे मला माहित नव्हतं, पण मला नंतर कळालं की अरे मला जेवण किंवा कुकिंगमध्ये जाम इंटरेस्ट आहे. आणि मी जेव्हा पुण्यामध्ये आलेलो, तर पुण्यामध्ये आल्याच्या नंतर मी येवलेचा चहा पिलेलो 2019ला एप्रिलच्या आसपास, लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा. तर तेव्हा मी इथे पुण्यामध्ये 8-10 दिवस होतो आणि रोज 6-7 चहा प्यायचो, रोज येवलेच्या दुकानावरती जायचो. मला माहिती नव्हतं की येवले ब्रँड आहे काय आहे वगैरे. आणि ते जे शाखा मालक होते त्यांच्याशी ओळख झाली. आता रोज येतोय पोरगा चहा पितोय आणि आपला स्वभाव बोलका असल्यामुळे आपली ओळख झाली चांगली. तर मी त्यांना नंतर विचारलं की साहेब मला पण टाकायचं आहे, तर तुम्ही तुमचा मसाला द्याल का? तर ते म्हणले देऊ, पण मी पण फ्रँचायझी घेतले, तुम्हाला येवलेकडून घ्यायला लागेल. मग तेव्हा मला आयुष्यात फर्स्ट टाइम कळालं की चहाची फ्रँचायझी पण असते. आता हे काय माझ्या डोक्यातली आयडिया नाहीये की असं करायचंय वगैरे. इन्स्पिरेशन येवले, मी अजून त्यांना भेटलेलं नाहीये किंवा असं काय कधी बोलणं झालंय काय नाही, पण माझ्यासाठी एक म्हणतात की देवाने पाठवलेला माणूस मी म्हणू शकतो. कारण त्यांच्याकडे बघून त्यांच्या आयडिया घेऊन माझं आता घर चालतंय, त्याच्यामुळे नेहमी मी ग्रेटफुल असेल. तर ते म्हणजे ते मनामध्ये आहे की कधीतरी त्यांना मी जाऊन मी बोलणार आहे की थँक्यू, मला बोलायचं आयुष्यामध्ये एकदा. तर मी त्यांच्याकडे चहा वगैरे प्यायचो, पण त्यांनी मी नंतर जेव्हा इन्क्वायरी केली तर त्यांनी मला सांगितलं की 10 लाख रुपये लागणार फ्रँचायझीला. म्हटलं बाई जर माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, तेव्हा माझ्याकडे 50,000 पण नव्हते. तर म्हटलं जर माझ्याकडे 10 लाख रुपये असते तर मी थोडी ना चहाचं सुरू केलं असतं. मग मी नंतर विचार केला आणि वेगवेगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंट वगैरे केल्या आणि सगळ्याच मी तुम्हाला आता सांगणार नाही की चहाची चव वगैरे कशी झाली. पण नंतर मग माझा अनुभव होता, मला माहिती होतं कुठे वगैरे चालेल आणि ऑलरेडी 5-6 वेगवेगळे छोटे छोटे धंदे केलेले, ते फेल झालेले, त्यातले जे एक्सपिरियन्स मला आलेला, ते इन्साइट्स मला माहित होते, त्याच्या जीवावरती मी पहिलं दुकान टाकलं आणि तिकडून मग बस सुरूच झालंय सगळं. आता ज्या पद्धतीने तू आता मला सांगितलंस की वेगवेगळे बिझनेसेस केले, त्याच्यामध्ये काही मध्ये फेल्युअर आलं, काही शिकवण भेटली, म्हणजे हा चायची जो काही बिझनेस सुरू केला हा तुझा पहिला व्यवसाय नाही. पण मग ह्या सगळ्या काही वेगवेगळे जे बिझनेस ट्राय केले त्याच्यातून अनुभव शिकायला मिळाला का? येस. नाही, माझं तर तुम्हाला सांगतो स्पष्ट म्हणणं आहे, जर तुम्हाला पैशाने श्रीमंत व्हायचं असेल ना, तर आधी तुम्हाला अनुभवाने श्रीमंत व्हावं लागणार. जेवढे तुमचे एक्सपिरियन्स वाईज तुम्ही रीच होणार ना, तुमच्यासाठी पैसे फार इझी होतं. कारण हे जे इन्साइट्स असतात ना, आता मी माझ्या वयाची मुलं बघितलेली आहेत, 28-29 वर्षाची आहेत. दुकानाचं भाडं जे कमी करायचं असतं ना, ते त्यांना निगोशिएट नाही करतायत.
मी गेलो तर 16,000 भाडं असेल तर मी 10 पासून सुरुवात करतो, 8 पासून सुरुवात करतो. ह्यांना समोरच्यानी 16 सांगितलं की अरे 14 कसं बोलू, 15,500 बोलतो. एवढा ते एक्सपिरियन्स नसल्यामुळे ते मागे. म्हणजे ते फक्त निगोशिएशनच्या गोष्टीमध्येच नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सपिरियन्स जो येतो ना कामाला, मग त्याच्यामुळे पुढची जर्नी अजून सोपी होत जाते. मग असं म्हणता येईल की प्रत्येक गोष्ट जी ट्राय केली ती वायफळ गेली नाही, पण त्याच्यातून काही ना काही 100% सगळे डॉट्स कनेक्ट झाले नंतर. मग बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की मी आतापर्यंत लाईफमध्ये एक व्यवसाय करतो, तो चांगला नाही झाला, मग दुसरा करतो, तिसरा करतो, आणि कुठे ना कुठेतरी जाऊन एक असं मनाला खंत वाटते की बाबा अरे एवढे केलं आता सक्सेस नाही मिळाला. अशा लोकांना काय सांगू शकत? नाही सर, ते मी स्वतः पण फेस केलं. एक पॉईंट असं होतं की मला स्वतःला लुजर वाटत होतं, कारण मी अभ्यासात हुशार असताना पण मी कॉमर्स घेतली. म्हणजे मी समोरून माझ्या अकॅडमिक करिअरवरती लात मारल्यासारखं आहे. नाहीतर मी जेव्हा बघितलं की माझ्याच कॉलेजमधले माझ्यापेक्षा म्हणजे अभ्यासामध्ये कमी असणारी लोक माझ्यापेक्षा चांगलं पॅकेज घेतात, आणि मी एक सेलचा जॉब करत होतो 30,000 आणि माझा एक मित्र आहे जो 1 लाख रुपये महिन्याला कमवत होता आणि आरामामध्ये, मला डोक्याला ताप असायचा. त्या पॉईंटला मला पण वाटलं ही जी मी धडपड केली मागच्या 3-4 वर्षामध्ये, मी एवढी पुस्तकं वाचली, एवढं युट्यूब बघितलं, लोकांना भेटलो, एवढं सगळं म्हणजे असं वाटलं याची काय व्हॅल्यू नाहीये. मला स्वतःला लुजर वाटत होतं त्या पॉईंटला. पण मग त्याच्यासाठी तुम्हाला एखादं तरी छोटंसं यश लागतंच ह्याच्यातून बाहेर काढायला. म्हणजे तुम्हाला महिन्याला लाख रुपये कमवायची गरज नाही, धंदा करा, 5,000 जरी आले, पण ते छोटी अचिव्हमेंट पण तुम्हाला ते कॉन्फिडन्स देणार. ह्यालाच अनुषंगाने एक विचारतो की जसं सुरुवातीच्या काळात जसं तुमचं कॉलेज झालं, कॉलेज झाल्यानंतरला सुरुवातीला बिझनेस करावा हेच का डोक्यात आलं? म्हणजे असं का नाही वाटलं की आपण जॉब करायला पाहिजे आणि तो एक सेक्युअर्ड असू शकतो, मग बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन्स येतात, मग हा विचार कधी का आला नाही? नाही, एक तर तुम्हाला सांगतो टर्निंग पॉईंट काय असतात माहितीये. नशिबाने माझ्या आयुष्यामध्ये भरपूर टर्निंग पॉईंट आले. म्हणजे मी बऱ्याच गोष्टींमध्ये लकी आहे, त्यातली वन ऑफ द गोष्ट आहे की टर्निंग पॉईंट भरपूर येतात. तर 8वी 9वीला 7वी 8वीला जी काही पुस्तकं वाचली ना, त्याच्यामुळे माझा माइंडसेट बदललं की काहीतरी मोठंच करायचंय. म्हणजे मला आधी पॉलिटिक्समध्ये जायचा भरपूर इंटरेस्ट होता की पॉलिटिक्समध्ये जायचंय. तर मी ठरवलेलं पॉलिटिक्समध्ये जायचं तर मग वरतीच, किंवा बिझनेस पण करायचं तर वरतीच. तर त्याच्यामुळे कॉलेज झाल्याच्या नंतर नाही, शाळेत असतानाच मला वाटत होतं एकतर पॉलिटिक्स नाही तर बिझनेस, ह्या दोनपैकी एका कुठल्या तरी गोष्टीमध्ये जायचंय. तर ते कसं आलं काय माहिती नाही, पण ते आपोआप आवड होती की ह्यापैकी काहीतरी गोष्ट करायची. आणि एक तर मला हे माहिती होतं की जरी बिझनेस केला तर म्हणजे आरामात, मला मेन होतं की निवांत जगायचंय, जास्त पळापळ नाही, 4 पैसे कमी आले तरी चालेल पण शांतीची लाईफ जगायची. मग आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखाद्या वेळेला बिझनेसमध्ये येतो त्यावेळी पाठचा एक बॅकग्राऊंड असतो की वडील करतात, चुलते करतात, काही ना काहीतरी करतात. तुमच्या लाईफमध्ये असं काय होतं का तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहे? फर्स्ट जनरेशन आहे, आणि मला ते नेहमी असं कमतरता असायची, कोणीतरी पाहिजे होतं लाईफमध्ये की बाबा असं धंदा आहे आणि तो म्हणजे आपल्याला सांगू शकेल. पण असं जनरली आपला बॅकग्राऊंड नाही. आम्ही एकतर सातारचे, खटाव, आमची जी खटाव तालुक्याची सातारची लोक जी खटाव मान स्पेशली तिथली लोक जी मुंबईला आलेत, एकतर ती कलरमध्ये कामाला आहेत किंवा पोलीसमध्ये आहेत किंवा असेच आहेत, धंद्यामध्ये कोणी नाहीये. त्याच्यामुळे ते माझ्यासाठी पण टफ होतं, प्लस माझ्या घरच्यांसाठी पण टफ होतं की अरे भाई तू एवढा अभ्यासात हुशार आहे, तू काहीतरी जॉब करावा, UPSC वगैरे करावी, ते सोडून धंदा करतोय. तर ते कन्व्हिन्स करणं आणि या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी पण कठीण होत्या. पण नशिबाने झाल्या. आता मी ठरवलंय, म्हणून तर मी त्याच्यासाठीच मी आता जे इंस्टाग्रामवरती लोकांना मदत करायचा प्रयत्न करतोय तो एवढ्यासाठी की माझ्यासाठी कोणी नव्हतं. मला नेहमी वाटायचं की कोणीतरी असेल की बाबा कसं करायचं असतं, काय करायचं असतं, म्हणून मी ठरवलं की मला कोणी मोठा भाऊ नाहीये, मी तरी बाकीच्यांचा मोठा भाऊ होईल. तर हे मी ठरवलंय की लोकांना जास्तीत जास्त मनापासून मदत करायची. खूप छान. म्हणजे ह्या वाक्यावरतीच आहेत ना खूप सारी लोक वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव तुमच्याकडून घेतात. एक विचारायचं होतं की या सगळ्यामध्ये ज्यावेळी सुरुवातीला या बिझनेसमध्ये उतरला त्यावेळी प्रत्येकाला एक बॅकग्राऊंड सपोर्ट लागतो, फॅमिलीचा सपोर्ट लागतो किंवा कोणत्याही अशा व्यक्तीचा एक सपोर्ट लागतो, मग मित्र असतील. तर तुमच्या या सुरुवातीच्या जर्नीमध्ये तुम्हाला सपोर्ट केलेली व्यक्ती कोण आहे किंवा कशा पद्धतीने तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट मिळाला? असं फॅमिलीचा तर सपोर्ट होता. एक तर माझे आई वडील दोघंही, त्यांना माहिती नाही की बाबा मी काय करतोय काय नाही वगैरे, पण अजून पण त्यांना काय माहिती नाही बाबा नवीन काय प्रोजेक्ट करतोय वगैरे, त्यांना विश्वास होता. ते एक माझं नशीब चांगलं होतं की आईला आणि वडिलांना दोघांना पूर्ण विश्वास होता माझ्यावर की म्हणजे त्या बाबतीत. आणि दुसरं म्हणाल सपोर्टचं, तर मला माहिती होतं कॉलेजला असल्यापासूनच की भविष्यामध्ये आपल्याला पैशाची गरज लागू शकते धंदा करायला, आणि मला माहितीये बाबा माझ्या घरची काय सिच्युएशन आहे, त्याच्यामुळे मी सपोर्टची गरज पडायलाच नको. त्याच्यामुळे मी कॉलेजला असल्यापासून जॉब वगैरे करायचो, योगा टीचर होतो, क्लासेसमध्ये शिकवायचो. मी म्हटलं ना आंबे विकायचो, ह्यातनं पैसे मी बनवलेत.
लॉस माझ्या कुठल्याच धंद्यामध्ये नव्हता झाला. आतापर्यंत एकाही धंद्यामध्ये माझा लॉस नाही झाला. फक्त पैसे बनायचे, फक्त छोटा पैसा बनायचा, मोठा नव्हता बनत. मग ते पैसे करत 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 मी जेव्हा दुकान टाकलं तेव्हा ऑलरेडी माझ्याकडे 2 लाख होते. माझ्या घरात माहित पण नव्हतं की माझ्याकडे 2 लाख रुपये मी ठेवले. आणि मी तोपर्यंत असं होतं की मी स्वतः पण नाही खर्च केली. म्हणजे ते कॉलेजची लाईफ असते ना, असं वाटायचं की बाबा खर्च करावं, काय करावं, पण नाही म्हटलं आपल्याला हे पैसे पुढे जाऊन कामाला येणार आहेत. मग तेच पैसे मला कामाला आले. त्याच्यामुळे मला सपोर्टची गरज पडलेली. मी आता ते मला एक्सपिरियन्स तसे शेअर नाहीत करायचे कारण माझे एवढे चांगले नाहीयेत, पण ते असा काही सपोर्ट मला मिळाला नाही, पण त्याची एवढी गरज पण नाही पडली. आणि नशिबाने एक चांगली काय गोष्ट झाली, जेव्हा आपलं यश येतं, जेव्हा आपल्याकडे पैसे येतात ना, तेव्हा तुम्हाला माणसं ओळखायला नाही जमत. म्हणजे मला तर नाही कळत. तुम्हाला तेव्हाच माणसं कळणार जेव्हा तुमच्यावरती वाईट काळ आलाय आणि तुम्ही टेस्ट करता काहीतरी मागून. आणि खरा मित्र, मला असं वाटतं, खरा मित्र तोच जो तुमच्या मदतीत तुमच्यासोबत उभा असतो. आणि तेव्हा मी 1-2 असे एक्सपिरियन्स आले मला, ते मला नाहीच शेअर करायचे बिलकुल, पण ते काय सपोर्ट वगैरे भेटला नाही. पण त्यांनी माझे डोळेच खुलले की नाही भाई, की कसं नाही व्हायचं मला तेव्हा कळालं, की कसा मित्र नाही व्हायचं हे मला तेव्हा कळालं. मग आता बरेच लोक एखाद दुसरा व्यवसाय ट्राय करतात, त्यांना अपयश येतं, आणि त्याचबरोबर काही लोकांना फॅमिलीमधून सपोर्ट भेटत नाही. अशा लोकांना तुम्ही काय सांगू शकाल या ठिकाणी? बघा, मी तुम्हाला तेच सांगतो, फॅमिलीतून सपोर्ट भेटेल नाही भेटेल, आता मला उद्या सांगा की तुम्हाला मनापासून वाटतं की देवाने तुमच्याकडे काहीतरी दिले आणि तुम्ही 10 लोकांना, आता समजा पुढे एक विहीर आहे, विहिरीत माणसं 10 मुलं पडलेले आहेत आणि तुम्हाला माहिती तुम्ही याला एकट्यालाच पोहायला येते की तुम्हीच त्या 10 मुलांना वाचवू शकता. आता तुम्ही घरच्यांना म्हणणार द्या ना परमिशन, जातो, द्या ना परमिशन. तुम्हाला माहिती जर तुमच्या हातून मोठं काम होऊ शकतं ना, सपोर्टची गरजच नाही. तुम्ही ते करायला पाहिजे. मला कळत नाही की एवढं कमजोर, म्हणजे माझा असं माइंडसेट आहे की एवढं कमजोर नसावं. सपोर्ट असू दे नसू दे, जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही केलंच पाहिजे. म्हणजे एक प्रकारे असं म्हणताय की जर मनातून इच्छा असेल तर सगळं काही आपल्याला होतं. एवढं असं भरपूर लोक आहेत ना की बाबा घरातली भांडून बाहेर पडले आणि मोठी झालेली आहेत. कारण तुम्ही घरच्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये तुमची भरपूर एनर्जी जाणार. कारण आपलं कसं असतं, आपले आई वडील जे आहेत ना, पहिल्यापासून त्यांनी वाचून 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 खाल्लेलं आहे. भाजी ते टोचून 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 भाजी, म्हणजे आपल्याकडे पद्धत अशी आहे की बाबा चपातीचा तुकडा घ्यायचा, भाजीला लावायचं, फक्त भाजी घ्यायची नाही, लावायचं आणि खायचा. अशा माइंडसेटमध्ये त्यांचं आयुष्य गेलंय. त्यांनी बघितलेलंच नाही मोठा पैसा, त्यांनी बघितलेलंच नाही की धंद्यातून किती मोठ्या गोष्टी होऊ शकतात. मग त्यांना कन्व्हिन्स करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट तुमचं तुम्ही डोकं लावून केलेलं, मला तर असं वाटतं, म्हणजे मी तेच ठरवलं, आपल्याला कन्व्हिन्स नाही करत बसायचं. तुमच्या ऍक्शन मधून ते कन्व्हिन्स झाले पाहिजेत, बोलण्यातून कन्व्हिन्स व्हायची गरज नाही पडली पाहिजे. बरोबर. तुम्ही ज्यावेळी ही फ्रँचायझी चालू केली किंवा हा जो व्यवसाय चालू केला, तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला अशा कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागलं? म्हणजे सुरुवातीला बऱ्याच वेळेला होतं ना की खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येतात, नेमका धंदा कसा करायचा, कशा पद्धतीने जायचा, तर सगळ्यात मोठं बिगेस्ट चॅलेंज असं काय होतं तुमच्या लाईफमध्ये? बिगेस्ट चॅलेंज काय होतं माहितीये, सुरुवातीला जेव्हा मी धंदा टाकला ना, मी घाबरत भरपूर होतो आणि घाबरायचो, ओव्हर थिंकिंग करायचो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी वडाळ्यामध्ये दुकान टाकलं, सगळा मुस्लिम एरिया तिकडे. आता मी दुकान एवढं टाकलं कारण मी त्या वडाळा विधानसभेचं काम करायचो सेल्सचं, तर मला तो पूर्ण वडाळा माहिती होता. तर मला माहिती होतं इथे धंदा होणार आहे. पण तो एरिया थोडा मराठी एरिया नसल्यामुळे थोडंसं वाटतं ना की बाबा नवीन ठिकाणी जाऊन कसं करायचं, माणसं गुंड असले काय असले, मारामारी व्हायची. दुकानाच्या ओपनिंगच्या आदल्या दिवशी बोर्ड लावायचं काम चाललेलं. तिकडे एक टॅक्सीवाला, आणि तो असं मावाली टाईपच, आणि तो बोला भाई तुम्हारी दुकान आहे क्या? बोला हाँ भाई होने वाली. तर देखो भाई अगर चाय अच्छी नहीं लगी ना, मैं कप वही के वही फोड दूंगा. तर मी म्हटलं भाई अशा प्रकारची लोक आहेत, म्हटलं उद्या मी कसं करू. आणि ते सुरू झालं. आणि म्हणजे आणि छोट्या छोट्या गोष्टींना मी लगेच घाबरायचो. मग सुरुवातीला धंदाच बसत नव्हता, टाइम लागतो ना. आता मला माहिती नाही की बाबा पहिल्या दिवसापासूनच माझ्या डोक्यात काय होतं, पहिल्या दिवशीपासून आपल्या एवढा एवढा धंदा होणार, पण लोकांना बाहेर काढायला टाइम लागतो. मग ते झोप नाही लागायची, अरे बाबा कसं होणार, काय होणार. एकतर आपण एवढी मोठी रिस्क घेतली. तर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की माझा माइंडसेट मला तो त्या प्रेशरमध्ये स्टेबल ठेवायचा आहे. आता ते चॅलेंज आहे. आता पुढे काही आलं तरी आता असं माइंडसेट झालंय, ते लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे ना की म्हणजे किती संकट आली, आभाळ जरी कोसळलं तर त्याच्यावर पाय ठेवून उभा राहील. आता तो वाला माइंडसेट आहे. आता काय फरक पडत नाही. आता मला माहिती मी काही करू शकतो, पण तेव्हा करू शकत होतो, पण माइंडसेट तेवढा स्ट्रॉंग नव्हता. तो कॉन्फिडन्स तेवढा आता बिल्ड झाला. येस येस येस. त्याच्यामुळे आता असं काही कुठलं धंद्यातलं मोठं असं काही चॅलेंज वाटत नाही. जे चॅलेंज येत आहे ते ऍक्सेप्ट करून आपण पुढे जाऊ शकतो. आता ऍक्च्युली धंद्यात मुरणं म्हणतात ना की आता मला माहिती आहे प्रॉब्लेम येणार धंद्यामध्ये. माझं कामच आहे प्रॉब्लेम सोल्युशन, म्हणजे सोल्युशन काढणं हेच माझं काम आहे ऍज अ उद्योजक. तेव्हा असं वाटायचं अरे रोज नवीन प्रॉब्लेम. म्हणजे माझा धंदा चालू झाला
तोपर्यंत बाजूचे चहावाले होते त्यांनी रेट डायरेक्ट उतरवला. 8 रुपयाला चहा विकायची डायरेक्ट 5 रुपयाला विकायला लागले. आता मग ते तसं झालं की मी लगेच घाबरलो. बरोबर. त्याच्यानंतर भाडं जात नव्हतं, किंवा लॉकडाऊन मध्ये जो माझा मालक होता तो बोलायचा नाही मला भाडं पाहिजे नाही तर खाली कर, पूर्ण भाडं पाहिजे नाही तर खाली कर. तो काय समजून घेत नव्हता. मग अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जाम एन्झायटी व्हायची, म्हणजे झोप नाही लागायची, टेन्शन यायची. आता घरी आपण असल्या गोष्टी सांगू नाही शकत, कारण आपलं टेन्शन आपण घरी नाही द्यायला पाहिजे. पण ह्या गोष्टी आता झाल्या, आता काय फरक नाही पडत आहे. कारण आता मला माहितीये की आता मी केलेलं आहे ना, मी ते सांगतोय ना की तुम्हाला थोडंसं अचिव्हमेंट लागते तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायला, तो माइंडसेट बनायला. आता माइंडसेट बनलाय. म्हणजे असं म्हणायला लागेल की एकदा जर तुम्ही पाण्यात उडी मारली तर पोहायला हळूहळू तरी काय ना येतं, अशाच पद्धतीने. तेच म्हणजे पोहायच्या आधीच पाण्याची भीती वाटते. पोहायला लागल्यावर तुम्ही कुठल्याही विहिरीत जावं, पाणी तर कसले जाड पाणी असू द्या, पातळ पाणी असू द्या, मिठाचं असू द्या, कसलेही असू द्या, फक्त समुद्र नसावा. जसं जसं हा उद्योग वाढत गेला तुमचा, आज बघता बघता खूप राज्यांमध्ये हा पसारा वाढलाय, तर ह्याचं मेन कारण काय होतं? म्हणजे बऱ्याच वेळेला बिझनेस येतात, मार्केटमध्ये येतात आणि त्याच्यानंतर ते काही एक सर्टन टाइमापुरतच मर्यादित असतात, पण तुमचा हा पसारा वाढला त्याच्या मागचं प्रमुख कारण काय? ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो, हा पसारा माझ्या दृष्टीने बघाल तर जेवढा वाढायला पाहिजे होता तेवढा मी नाही वाढवला. म्हणजे हे जिथे 150 दिसतात तिथे मे बी 1000 पण असत्या, जर मी जेन्युइनली खरं प्रामाणिकपणे केलं असतं तर. कारण मला माहितीये की ही लोकांमध्ये गरज आहे. बाबा माझ्याकडे जी टेस्ट आहे, माझी जी चव आहे, मला माहितीये ह्या चवीवरती माझ्या दुकानात लोक एक एक माणूस 8-8, 10-10 चहा पिणारी अशी माणसं आहेत जी बाबा 20-20 किलोमीटरवरती राहायला असतात, पण रिक्षाने मुद्दामून भाडं माझ्या इथलं घेतात की नाही बाबा मग त्या नादानी चहा प्यायला मिळेल. मग मला माहितीये की ही चव जर देशभरात पोहोचली ना तर हजारो दुकानं सुरू होती. पण एक असतं ना की तर आपण आलोय एकदम कमी पैशातून आणि अचानक जरा चांगले पैसे आले की आपण पोट भरतं, मग ते सॅटिस्फॅक्शन येतं. मग ती एक मध्ये लेवल आली 1-1.5 वर्ष, मग त्या टाइमपास करणं, रुबाबात राहणं, नवीन नवीन पैसा आलेला, तर तो त्याच्यामध्येच गेलं. ते मला वाटलं बस झालं एवढी जर्नी. तर पण आता काय आलंय की आता आपल्याला हे वाढवायचंय. असं म्हटलं जातं की आज जर जगामध्ये पाण्यानंतर सगळ्यात जास्त पेय पिणारं जातं ते म्हणजे चायचं पेय. बरोबर आहे. तर मार्केट, मग हे मार्केट किती मोठं मार्केट आहे, किंवा या मार्केटमध्ये अजून काय काय संधी उपलब्ध आहेत, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? सर मार्केट अनलिमिटेड आहे. कारण आता तुम्ही समुद्राला मोजणार कसं, अशा लेवलचं मार्केट आहे. पण मला असं वाटतं की जर एखाद्याने ठरवलं की मला जर उद्या 1000 दुकानं खोलायची तर तो खोलू शकतो. फक्त ह्याच्यामध्ये इश्यू काय माहितीये की आता जे मार्केटमध्ये ब्रँड आहेत, भरपूर ब्रँड आहेत, महाराष्ट्रामध्ये पण भरपूर आहेत. तुमचा उद्देश जेन्युइन असला पाहिजे. लोकांचा म्हणजे भोळेपणाचा वगैरे भरपूर गैरफायदा पण फ्रँचायझीमध्ये होतो. लोक सांगतात, म्हणजे त्यांना माहितीये लोकांना काय पाहिजे, लोकांना असा कुठला तर व्यवसाय पाहिजे त्याच्यातून चांगले पैसे येतील. मग त्यांना सांगायचं नाही तुम्ही आमची घेतली तर गॅरंटेड तुमचा धंदा होणार. मग असं जर केलं ना तर माझ्या उद्या 10,000 पण होतील. पण आपल्याला जेन्युइनलीच करायची आहे, तर त्याच्यामुळे हे आहे. पण मार्केट खूप मोठं आहे. म्हणजे एक प्रकारे म्हणायला गेलं तर आपण जो काही धंदा करतो त्यात हॉनेस्टी लेवल असली पाहिजे, इमानदारपणा असला पाहिजे. त्याचबरोबर समोर ज्याला आपण फ्रँचायझी देतो त्याच्या घर चालत आहे त्या गोष्टीवरती, तर त्याचा तो खरंच त्या अर्थाने फायदा झाला पाहिजे. बरोबर आहे. जर तुम्हाला लॉंग टर्मला राहायचे तर तुम्हाला खरं राहिल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. बरं, मग आता जसं तुम्ही बोलला की बरेचसे ब्रँड्स आज महाराष्ट्रामध्ये काम करतात आहे, हे कॉम्पिटिटर्स म्हणून तुम्हाला आहे. मग ह्या कॉम्पिटिटर्स कडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? म्हणजे उद्या त्यांच्यातून काही चॅलेंजेस येतात, रेट डाऊन आलेत किंवा एखादे क्वालिटी आले किंवा काही आलं, तर तुम्ही त्या लोकांना कशा पद्धतीने बघताय ह्या कॉम्पिटिशनला? सगळ्यात मोठं ऍक्च्युअली चॅलेंज काय होतं माहितीये, कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा जेन्युइन प्लेअर असतात ना तेव्हा मजा येते धंदा करायला. पण काही प्लेअर असे असतात, जसं फ्रँचायझीच्या बिझनेसमध्ये आहेत, की काही फ्रँचायझीवाले असे त्यांनी एवढं खराब करून टाकलंय की लोकांना बिना चवीच्या पण त्यांनी फ्रँचायझी विकलेल्या आहेत आणि त्यांची दुकानं बंद झालीत ना. मग त्याच्यामुळे आम्हाला पण लोकांचा ट्रस्ट जिंकणं फार कठीण होतं. म्हणजे एखादा समजा ग्रुप आहे, त्या ग्रुपमधली 4 लोक जर चोरी करणार आहेत आणि जे चांगले आपले स्वतःच्या कष्टावर स्वतःच आपलं घर भागवतात, त्यांना पण लोकांना काय वाटतं हे त्यांचेच ग्रुप मधले म्हणजे हे पण चोरच असतील. हे सगळ्यात मोठं चॅलेंज आता झालंय. जसं आता तुम्ही नॅशनल लेवलला जर बघाल तर MBA वाला तुम्हाला माहिती असेल, त्यांनी लोकांकडून 15-15, 20-20 लाख रुपये घेतले की तुमचा महिन्याला फिक्स एवढा धंदा होईल, तेवढा धंदा होईल. मी जेव्हा हिंदीचं पेज पण सुरू केलं तर हिंदीमध्ये लोक म्हणायचे ये देखो दुसरा MBA वाला. माझ्यासाठी पण तेच चॅलेंज होतं की लोकांना सांगायला की नाही सगळे सेम नसतात. तर ते ऍक्च्युली सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. अदरवाईज जर बाकी कोणी जेन्युइनली जर कोणी करत असेल ना तर ते माझ्यासाठी अजून चांगलं आहे. कारण जेव्हा कॉम्पिटिशन असतं ना
तर मजा येते धंदा करायला. म्हणजे मला खेळ वाटतो मग, कारण तुम्हाला माहिती आहे अरे त्यांनी हे केलं, आता तुम्हाला हे करायचंय, त्यांनी हे प्रोडक्ट काढलं, मग तुम्हाला हे करायचंय, तर मग मजा येते. कारण कॉम्पिटिशन तुम्हाला अजून ग्रो करतं. जर कॉम्पिटिशन नसेल ना तर तुमची ग्रोथ नाही होत, तुम्ही असं शिकत नाही, धंदा म्हणजे वाढवत नाही. त्यामध्ये ज्यावेळी एखादा उद्योजक किंवा एखादा व्यक्ती त्याच्या डोक्यात येतं की मला एक उद्योग करायचा आणि मग तो अशा चायच्या व्यवसायाकडे वळतो, तर ह्या चायच्या व्यवसायामध्ये तो एक फ्रँचायझी तुमची घेईल किंवा काय करेल, तर ह्या चायच्या व्यवसायामध्ये तो ऍव्हरेज कशा पद्धतीने त्याची लाईफ जगू शकतो किंवा एक चांगली लाईफस्टाईल तो जगू शकतो का? बघा कसं आहे माहितीये, चहाच्या धंद्यामध्ये आता माझी जी दुकान आहेत ना, आपल्याकडे असे पण ब्रँचवाले आहेत जे महिन्याला हार्डली 25-30 हजार रुपये कमवतात. सगळेच लाख 1.5 लाख रुपये कमवतात असे नाहीत. आणि अशा पण ब्रँचेस आहेत ज्या महिन्याला 2.25 लाख 2 लाख रुपये 1.5 लाख रुपये पण कमवतात, सगळा खर्च जाऊन. आता हे सगळं प्रोजेक्ट चव सेमच आहे. जो माझ्या ज्या ब्रँचला जो 25-30 हजार रुपये कमवतोय आणि जो 2 लाख रुपये कमवतोय, चव सेमच आहे, ब्रँड तर सेम आहे, नाव पण सेम आहे, मग सगळ्या ठिकाणचा इन्कम सेम नसतो. मग बऱ्याचदा तुमचं लोकेशन कसं आहे, त्या शाखा मालकाची स्वतःची भूक किती आहे, या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड असतो. तर त्याच्यामुळे लाईफस्टाईल शेवटी तुमच्यावरती. मी तुम्हाला एक साधन दिलंय, मी तुम्हाला एक असं मॉडेल दिलंय की ज्याचा सक्सेस रेट खूप चांगला आहे, पण त्याच्यातून किती पैसा कमवायचा तुमच्यावरती. आता समजा तीच माझी भूक आहे, समजा मीच कोणाची तरी फ्रँचायझी घेतली असते आणि मला जर महिन्याला 5 लाख रुपये कमवायचे, मी पहिलं दुकान टाकलं, मला कळलं की ह्या दुकानात मी 50 हजार कमवतोय, मग माझा पहिला थॉट पाहिजे की जर मला 5 लाख करायचे तर ह्या दुकानात ऍटलीस्ट मला इन्कम वाढवावं लागेल किंवा मला अजून दुकानं चालवावी लागतील. तर शेवटी समोरच्याची भूक किती आहे त्याच्यावरती. आणि मी बघितलं ना, माझ्याकडे आता काही एक ब्रँचवाला आहे, 22व्या वर्षी त्यांनी ब्रँच घेतलेली, त्यांनी आता 2 ब्रँच घेतल्या, त्याची 2 दुकानं चालू आहेत, त्याच्या व्यतिरिक्त स्वतःचं हॉटेल पण खोललंय नाश्त्याचं, गाडी पण घेतली, गाडी घेतली आणि ती भाड्यानं पण दिली. म्हणजे आता त्याची भूक आहे. त्यांनी जेव्हा सुरुवात केलेली एका दुकानातून त्याला 80-90 हजार यायची, पण आता त्याने अजून एक दुकान घेतलं, रेस्टॉरंट पण घेतलंय, गाडी घेतली आणि ती पण टुरिस्टला लावले, आता तो खूप चांगलं करतोय. चहा कसा आहे, चहा तुम्हाला सुरुवातीला एक स्टेज देतोय पैसे कमवायला, पण चहातनं तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे इन जनरली बनाय गेलं तर असं पण म्हणता येईल ना की एखादा व्यवसाय किंवा एखादा उद्योग हा तुम्हाला फक्त सजेस्ट केला जातो आणि त्याच्यात त्या पोटेन्शियल पण असतं, पण त्याच्यात जास्तीत जास्त पोटेन्शियल तुम्ही कसं युटिलाइज करता. बरोबर. तुम्ही तुमचे काय काय सोर्सेस वापरता, तुमचे स्किल काय आहे, तुम्ही त्याला अपग्रेड करण्यासाठी किती प्रयत्न करताय. जसं काही पॉडकास्टमध्ये मी ऐकलंय की बरीच लोक ज्यावेळी सुरुवातीपासून करतात हे सगळं, इनिशियल लेवलला खूप सारे चॅलेंजेस असतात. एकदा तो धंदा किंवा एखादा तो बिझनेस सेट झाला की त्याच्या पुढे मग तुम्हाला मग प्रॉस्पेरिटी लाईफ मध्ये येते. तर त्याच पद्धतीने हा चायचा पण व्यवसाय असू शकतो. ह्या सगळ्या व्यवसायामध्ये एक समजून घ्यायचं आहे की ह्याची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट काय असते आणि एखादा सर्वसामान्य माणूस हा अफोर्ड करू शकतो का. समजा एखाद्या वेळेला त्याची फ्रँचायझी घेतल्यानंतरला ते जर चाललं नाही तर किती नुकसान मॅक्झिमम होऊ शकतं, किंवा चाललं तर त्याच्यामध्ये काय काय बेनिफिट्स त्याला भेटू शकतात. बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मी जेव्हा मार्केटमध्ये एंट्री केली ना, तर तेव्हा असं होतं की कमीत कमी तुमच्याकडे 10-15 लाख रुपये पाहिजे, तेव्हाच तुम्ही चहाचं दुकान सुरू करू शकता. आणि मग मी ठरवलं की मी चॅलेंज घेतलं की जर तुमच्या चहामध्ये दम आहे ना, तर तुम्ही आहे तेवढ्या पैशात पण दुकान सुरू करू शकता. मी चॅलेंज घेतलं, म्हटलं मला हे सिद्ध करायचे, माझी दुकानं तशी असली पाहिजेत, माझे मित्र कोणी टाकतायत, भाव कोणी टाकतायत, तर त्यांना म्हटलं तुम्हाला मी कमी पैशात सुरू करून देणार. कारण माझी एक चांगली सवय काय नशिबाने की मला जर तुम्ही एखादा धंदा दिला ना, 8 दिवसात मी फाडून टाकू शकतो. मला जास्ती म्हणजे अभ्यासात घुसायला, डीप मध्ये घुसायला, मार्केटमध्ये जाऊन लोकांकडून माहिती काढायला, धंद्याचा अभ्यास करायला, हे सगळं माझ्या येते करायला. तर त्याच्यामुळे मी पण ते मला कळालं की चहाच्या धंद्यातले की फॅक्टर्स काय आहेत मला माहिती आहेत चांगले. तर मी ठरवलं की अरे मग पैसे लागतच नाही. मग त्याच्यामुळे माझी काही दुकानं आहेत जी 40 हजारात सुरू झालीत, 50 हजारात सुरू झालेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, एक ब्रँड आहे जे 10-12 लाख रुपये घेतात, त्यांचं सायनमध्ये दुकान आहे. ते सायन मधल्या दुकानातून मला चुनावट्टीला भेटायला आले, कारण आमची ओळख झालेली. आणि ते भेटायला एवढ्यासाठी आले कारण माझं चुनावट्टीतलं दुकान 1,30,000 सुरू झालंय. आणि तेव्हा माझे 600 कप जायचे, जस्ट 3-4 महिने झालेले, नवीनच दुकान होतं. आणि त्यांनी 23 लाख रुपये खर्च केलेला चहाच्याच दुकानाला, आणि त्यांचे पण 600 कप जायचे. आणि त्यांच्या दुकानाचा जो बोर्ड आहे तो बोर्ड 1,10,000 आहे. आणि त्यात तुम्ही 20,000 टाकले ना की माझं दुकान सुरू होते. आणि माझ्या दुकानातून 600 कप जात होते. तर ते बघायला आले की तू कसं काय सुरू केलं वगैरे. त्यांना मी तोच कन्सेप्ट सांगितलं की मेन कस्टमरला काय पाहिजे, कस्टमरला चांगली चहा पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठचा तरी प्लेस पाहिजे. हा बेसिक कन्सेप्ट आहे चहाच्या धंद्यामध्ये.
बोर्ड पाहिजे, पुतळा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते लोकेशनची रिक्वायरमेंट असेल तरच ते गरजेचं आहे. मग ते मी डोकं लावून मग माझ्या आता काही काही ठिकाणी तर मी बऱ्याचदा आधी ट्रेनिंग पण घ्यायचो, भरपूर लोक माझ्याकडे शिकायला पण यायचे. मी लोकांची 25,000 दुकानं सुरू करून दिली, धंदा सुरू करून दिलाय, दुकानं नाही की 25,000मध्ये कसं की आता जसं एखादं मोठं फेमस हॉटेल आहे किंवा वडापावचं दुकान वगैरे, तर त्यांना जाऊन तुम्ही डायरेक्ट विचारा की बाबा मला टेबल लावायला जागा द्या. असं केलेत, ऑलरेडी माझे चालू आहेत अशी कन्सेप्ट. तर मेन तुमची भूक पाहिजे, ज्याची भूक असते ना तो कसंही सुरू करतो. म्हणजे ओव्हरऑल बघायला गेलं तर बरीच लोक इन्व्हेस्टमेंट वरती फोकस करतात, तर तुमचा फोकस इन्व्हेस्टमेंट वरती नाहीये, तर त्या बिझनेस मध्ये पोटेन्शियल आहे ते युटिलाइज करण्यावरती आहे. बरोबर. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून बऱ्याचशा मोठ्या आज बघतो आपण फ्रँचायझी घेतल्यानंतरला त्याचा गाजावाजा होतो, बरेच लोकांना सेलिब्रिटीला बोलवलं जातं आणि नंतरला काही त्याचे रिझल्ट येत नाही. पण इनिशियल हेवी इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे इंटरेस्ट असेल किंवा वेगवेगळ्या फॅक्टर्स त्या इनिशियल लेवलवरती हवी पडतात आणि मग प्रॉफिट जो जनरेशन असतो त्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मग तुमच्या या फ्रँचायझीमध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त नाहीये. बरोबर. आणि त्याच्यामुळे ROI जो बोलला जातो म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा लवकर अचीव्ह करायला मदत होतो. नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय. आता काय माहितीये, ह्या जी माझी टेक्निक आहे ना, ही मारवाडी गुजराती स्टाईल टाईपच मी घेतलेली आहे. त्यांचं तुम्हाला काय वाटतं, जेव्हा ते दुकान ओपन करतात ते काय असे 2-4 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार, 50-60 हजार रुपये ओपनिंगला खर्च करणार, अशा काही गोष्टी करत नाहीत. ते त्यांची इन्व्हेस्टमेंटच कमी असते. त्याच्यामुळे समजा काही कारणास्तव मागे पुढे जरी झालं, लॉस किती होणार आहे तुमचा म्हणून? काय लॉसच होत नाही ना. 20-30 हजार मॅक्झिमम त्यांचा लॉस होतो किंवा जास्तीत जास्त 40 हजार लॉस होणार आहे, ह्याच्यापेक्षा जास्त लॉस होत नाही. मग तो माणूस काय असतो, बाबा इथे नाही चाललं तर दुसऱ्या ठिकाणी, तिथे नाही चाललं तर तिसऱ्या ठिकाणी, कुठेतरी चालेल. पण ते समजा तुम्ही सगळेच तुमचे पैसे जर एकाच ठिकाणी टाकले आणि तिकडे जर लॉस झाला, तुम्ही सेकंड चान्सच नाही ना तुम्हाला. म्हणजे इनिशियल इन्व्हेस्टमेंट पेक्षा जास्तीत जास्त बिझनेस कसा मोठा करता येईल त्याच्यावरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही तुमचा पहिला धंदा असा सुरू करायला पाहिजे की 9 विकेट पडलेत आणि शेवटची विकेट तुम्ही, असं तुम्ही खेळलं पाहिजे. आता अशा वेळी तुम्ही 6 मारणार का? नाही, तुम्ही डिफेन्सच करणार आहे. पण जेव्हा तुमचा स्कोर चांगला होतो, जेव्हा 50 रन बनवता, 100 रन बनवता, तुम्हाला माहिती आहे आता मी माझ्या रन्स बनवलेत, आता तुम्ही 6 मारता. त्याच्यामुळे नेहमी पहिला धंदा शेवटची विकेट असल्यासारखा केला पाहिजे. आणि एकदा तुमचा पहिला धंदा सेट झाला, त्याच्यावरती तुमचं घर चालायला लागलं, त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे ते रिस्क घ्या, कारण पहिल्या धंद्याने घर तर चालू आहे तुमचं. जर तुम्ही सर्व्हायव्हलला जर चॅलेंज करताय, जे कारण काय होतं, जनरली एखादा गरीब माणूस आहे किंवा जो 20-30 हजार रुपये कमवतो, त्यांनी मागच्या 2-3 वर्षाच्या सेव्हिंग मध्ये मन मारून पैसे साठवलेले असतात. त्या पैशामध्ये दुकान टाकतो, दुकानामध्ये समजा कुठलंही दुकान टाकलं, त्यांनी कपड्याचं वगैरे दुकान टाकलं, 3-4 लाख रुपये खर्च केला. जी 2-3 वर्षाची सेव्हिंग आहे ती टाकली, त्याच्यामध्ये त्याचा लॉस झाला, त्याचे 2-3 वर्षाचे पैसे पण गेले. म्हणजे तो 2-3 वर्ष परत त्याला लागणार तेवढे पैसे कमवायला, प्लस त्याच्यामध्ये त्याचं खच्चीकरण पण होतं. पैसे तर तो कुठून पण उचलू शकतो, पण जर तुमचं खच्चीकरण होतंय तर खच्चीकरण झालेलं मन धंदा नाही करू शकत. तो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. येस, मी नेहमी माझ्या डोक्यात हेच होतं की मला माझं माइंडसेट, माझी मेंटॅलिटी चांगली ठेवायची. काही झालं तर मला माझ्या मेंटॅलिटीमध्ये मी कॉम्प्रोमाइज नाही करणार. काही झालं तर हे टॉपला असलं पाहिजे. आणि त्याचं कसं असतं माहितीये, शांत मनच सगळ्या गोष्टी, शांत मनच चांगला विचार करू शकतो, शांत डोकंच चांगलं काम करू शकतं. हे शांत ठेवणं माझी पहिली प्रायोरिटी अजून पण हेच आहे की हे शांत पाहिजे. आज तुमच्या या ज्या फ्रँचायझी ज्या पूर्ण भारतभर आता गेलेल्या आहेत, तर तुम्ही असं काही एक्झाम्पल्स देऊ शकता का की या 150 फ्रँचायझीमध्ये एखाद्या व्यक्तीचं किंवा काय की ज्यांनी सुरुवात कशी केली ना, त्याच्या लाईफ मध्ये काय चेंजेस झाले, असं एखादं उदाहरण? अशी भरपूर आहे. तुम्हाला सांगू का, इंस्टाग्रामवरती यायचं माझे कारण काय माहितीये की माझे काही ब्रँचेसचे मला बघा पैसे तर मला मिळतात, चांगले मिळतात पैसे, पण जे असे देवाच्या कृपेने मला असे काही एक्सपिरियन्स आलेत ना, मी तुम्हाला सांगतो. आपल्या एक ना नांदेडमध्ये ब्रँच सुरू झाली. तो मुलगा आधी आपल्या शॉपलाच होता, आपल्या शॉपचे इथे स्टुडंट होता, तो चहा प्यायचा. आणि जेव्हा त्यांनी तिकडे शॉप टाकलं, आणि तो एकदम गरीब, म्हणजे तो तेव्हा 10,000-12 हजाराची नोकरी शोधत होता इकडचं कॉलेज संपल्याच्या नंतर. आणि आमची ओळख वगैरे झाली. मी त्याला म्हटलं, आता मी पण असं म्हटलं काय मनामध्ये आलं, त्याला बोलत चल तुला देतो अशीच फ्रँचायझी, तुझी नाही ना परिस्थिती, घेऊन टाक, डायरेक्ट मसाला देतो, दुकान बघ आणि सुरू कर. त्याने दुकान टाकलं आणि त्याचा धंदा चांगला झाला. तो मातीच्या घरात राहत होता, मातीच्या घरातून मग झालं. आणि एवढं चेंज झालं की त्यांनी परत त्याच्या बहिणीच्या लग्नात पण मला बोलवलेलं. तेव्हा तो मला बोललेला की सर तुम्ही दिवाळीला या, मी तुम्हाला सोन्याची चेन करणार आहे. खूप मोठी पोस्ट पावती. तो मातीच्या घरात राहतोय, त्यांनी स्वतःसाठी सोनं नाही घेतलं, स्वतःच्या आईसाठी पण सोनं नाही घेतलंय. आणि तो मला म्हणतोय की तुम्ही दिवाळीत या, मला तुम्हाला सोन्याची चेन करायची. तर तो एवढा मला तो टच झाला. आणि असे भरपूर एक्सपिरियन्स आलेले आहेत की बाबा एखादा आपला मुलगा आहे आणि वडील नाहीयेत, आई एकटीच आहेत,
किंवा तुम्हाला सांगतो तर रिसेंट मी ना इंदोरला गेलेलो आणि इंदोरला पण जे ब्रँचवाले आहेत तर त्यांच्या घरावरती त्यांच्या मुलाला काहीतरी कॅन्सर झाला आणि त्यांना भरपूर त्यांच्यावरती मुलाच्या ट्रीटमेंट करता करता त्यांचा सगळा धंदा हल्ला. चांगले फोटोग्राफर होते, 5 लाखाचा कॅमेरा होता त्यांच्याकडे, सगळं हल्लं आणि ते अक्षरशः आणि ते माझ्याशी टच मध्ये होते. काही त्यांच्याकडे पैसे नव्हते. 8 ते 9 महिने ते माझ्याशी टच मध्ये होते की भैया जी मैं ऐसी दुकान देख रहा हूँ, आपने बोला है ना आप सपोर्ट करेंगे तो आपके इस पे हो, आप भूलना नहीं मुझे. तो कंटिन्यू परत 2 महिन्यांनी फोन, भैया जी आप भूले तो नाही आहे ना. आणि मी नंतर इंदोरला गेलेलो, त्यांनी कार्ड टाकला, त्याचं पण 25,000 दुकान सुरू झालंय बाय द वे आणि खूप चांगला पैसे कमवते. मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो, घरी गेल्याच्या नंतर जाताना ते म्हणले सर तुम्ही बसा जरा, मला तुम्हाला म्हणजे 2 मिनिटं बसा, काम आहे. आणि बोलले तोंड वगैरे धुवून बसा. मी बसलो. तर मला वाटलं काहीतरी त्यांची पद्धत वगैरे असेल. मग त्यांनी ताट आणलं, त्यात हळदी कुंकू आणि आरती वगैरे नसते का ओवाळायची वगैरे, मला वाटलं पद्धत असेल इंदोरची मध्य प्रदेशची वगैरे. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला असं ओवाळलं, मी असं खुर्चीवर बसलोय आणि ते 44 वर्षाचे आहेत, मी तेव्हा 27-28 वर्षाचा आहे. ते डायरेक्ट त्यांनी पायावरती डोकं ठेवलं आणि खिशातून नोट काढली 100 रुपयाची आणि बोलली ही माझी गुरुदक्षिणा आहे. क्या बात आहे. हे जे अनुभव मला आले ना, तर ह्याची प्राइसच नाहीये. मी उद्या 10 लाख रुपये जरी दिले ना, म्हणजे मी म्हटलं भाई माझ्यासारखं नशीब काय. मी कधीच विचार नव्हता केला की माझ्या नशिबात असे एक्सपिरियन्स येतील. तर त्याच्यामुळे हे मला भरपूर टच झाले. आता पण मी तुम्हाला सांगतो, इंस्टाग्रामवरती मी काल म्हणजे ज्या काही गोष्टी मी सांगतोय, तर त्यातनं जी लोक माझ्याशी कनेक्ट होत आहेत किंवा लोक ज्या अडचणी सांगतायत की बाबा, आणि जेन्युइनली अडचणी आहेत, त्यांना कोणी नाहीये, म्हणजे अक्षरशः ते मला भावासारखं हे करून मला शेअर करायला बघतात. मला ऍक्च्युली ते अटेंड करायला नाही जमत आहे, रोज एवढी लोक कॉल करतायत वगैरे, जमत नाही. पण मला जे लोकांचे हे कळतात ना, मी ठरवलं नाही ह्यांना काहीतरी करायचंय. म्हणजे आता ह्याच्या आधी माझं असं होतं की ब्रँच खोलायची म्हणजे मला पैसे येणार. आता माझं असं आहे की जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्याला मला टच करायचंय, जास्तीत जास्त लोकांना मला उभं करण्यासाठी मदत करायची. तर हा जो माझा ह्या प्रोसेसमध्ये जो माइंडसेट मधला, विजन मधला जो चेंज झाला ना, तर हे माझ्यासाठी असं वाटतं की देवाने खूप चांगलं नशीब दिलंय की अशा प्रकारचे अनुभव मला येतात. क्या बात आहे. म्हणजे बघायला गेलं तर सुरुवात एका गोष्टीने झाली होती, पण आता जगाकडे बघायचा दृष्टिकोनच चेंज झाला खूप. मग तेच मी तुम्हाला सांगते ना, मी पैसे कमवण्यासाठी धंदा सुरू केलेला, पण आता मला पैसे सेकंडरी गोष्ट झाली. इतरांच्या आता जे मला मजा येते ना, मला जे एक्सपिरियन्स मिळत आहेत ना, मी म्हणतोय भाई याला 10-5 लाखात पण मिळणार नाहीत असे एक्सपिरियन्स. तर ते मला जास्तीत जास्त घ्यायचे आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्या कामी यायचंय. आता असं माझं थोडं विजन मोठं झालंय. क्या बात आहे. म्हणजे खरंच ही गोष्ट कौतुकास्पद आहे आणि घेण्यासारखी आहे. मग अशाच लोकांना घेऊन जर बघायला गेलं तर आज बरीच लोक वेगवेगळ्या धंद्यामध्ये येतात. रिटेल शॉपमध्ये येतात, क्लोथिंगचा व्यवसाय आहे, वडापावची गाडी आहे किंवा चायची फ्रँचायझी आहे. तर हा बिझनेस करत असताना अशा कोणत्या गोष्टी आपल्याला काळजी घ्यायची गरज आहे किंवा कुठल्या पॅरामीटर्स वरती काम करायची गरज आहे जेणेकरून हा पुढे जाऊन चुकायचे चान्सेस कमी आहेत, त्याच्याबद्दल काय सांगू शकता? बघा, आता मी तुम्हाला सांगतो. आता समजा तुम्हाला आता रोड बांधायचा आहे, ठीक आहे, तर आता तुम्ही ठरवलं मला उद्यापासून रोड बांधायचा, तुम्ही काय डायरेक्ट रोड बांधायला घेणार का? तुम्ही अशा लोकांना भेटणार ज्यांनी ऑलरेडी हायवे बांधले किंवा ऍटलिस्ट रोड बांधले किंवा जे रोड बांधतायत तिकडे जाऊन तुम्ही बघणार की कसे बांधतायत, किती कामगार आहेत, कुठून मटेरियल घेत आहेत, काय घेत आहेत. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघणार ना, तुमची जर्नी सोपी होणार. आता अडचण काय होते माहितीये, लोक धंद्याचं डोक्यात येतं. म्हणजे आता समजा एखादा माणूस आहे, त्यांनी कुठेतरी गेला, पिझ्झा खाल्ला, आले मला पिझ्झा आवडला, चल मी पिझ्झाचं टाकतो. असा धंदा नाही होत की आवडलं म्हणून करायचं, असं नाही होत. तुम्हाला बघावं लागतं की ते ऑलरेडी जी लोक करतायत त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय, ते काय फेस करतायत. त्याच्यामुळे आधी ती आयडिया क्रॉस चेक करणं, आधी ती लोक जी करतायत त्यांना बघणं, हे फार महत्वाचं आहे. त्याला टेस्टिंग एक प्रकारे टेस्टिंग केलंच पाहिजे. आयडियाच्या प्रेमात नाही पडलं पाहिजे. जो बिझनेस करायचा त्याच्या आधी नसतं प्रेमात पडायचं, नाहीतर गेम होतो. बरं, ह्याच अनुषंगाने बघायला गेलं तर आता एखादा उद्योग चालू करताना वेगवेगळे सेक्टर्स असतात किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. सेल्स असेल, मार्केटिंग असेल, ऑपरेशन असेल. तर ह्या सगळ्यांमध्ये एका नवीन उद्योजकाने कोणत्या जास्त डिपार्टमेंटवरती जास्त फोकस करणं गरजेचं असं काय वाटतं तुम्हाला, किंवा ह्या सगळ्या डिपार्टमेंटला कशा पद्धतीने वेटेज दिलं पाहिजे? ऍक्च्युली हे डिपेंड आहे की तुमचा बिझनेस ऍक्च्युली कुठल्या इंडस्ट्रीमध्ये, त्यातले की फॅक्टर कुठचे आहेत. जेव्हा तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये, समजा तुम्ही वडापावचं दुकान टाकताय, तर वडापावमध्ये तुम्हाला सेल्स, मार्केटिंग ह्याच्यापेक्षा तुम्हाला प्रोडक्टच्या क्वालिटीवरती लक्ष द्यायचंय. मग त्याच्यामध्ये तुमची प्रायोरिटी काय असणार आहे? मार्केटिंग, आपलं हे प्रोडक्ट असणार आहे. ते समजा तुम्ही कपड्याचं दुकान टाकताय, कपड्याच्या दुकानामध्ये प्रोडक्ट सोबत तुम्हाला प्रोडक्टची
ऑप्शन्स भरपूर पाहिजे, डिस्प्ले भरपूर पाहिजे. मग तिकडे तुमचं डिस्प्लेवरती क्वांटिटीवरती लक्ष असलं पाहिजे. तो समजा तुमचा धंदा, आता समजा रिअल एस्टेटमध्ये तुम्ही एजंट आहे, रिअल एस्टेटमध्ये तुम्हाला सेल्सवरती जास्त फोकस पाहिजे. तुमच्याकडे डेटा तुम्हाला 7 ठिकाणावरून मिळेल, पण त्यांना कॉल करून त्यांना भेटायला, सर साईट व्हिजिट करा, हे करा, ते करा. तुमचा कसं असतं, प्रत्येक बिझनेस म्हणजे एक दरवाजा आहे पकडा, ठीक आहे. प्रत्येक दरवाजाची चावी वेगळी असते. तुम्हाला कळायला पाहिजे की ह्या दरवाजाची चावी कुठची. एखाद्या दरवाजाची चावी सेल्स असू शकते, एखाद्या दरवाजाची चावी मार्केटिंग असू शकते, एखाद्या दरवाजाची चावी नेटवर्किंग असू शकते, एखाद्या दरवाजाची चावी प्रोडक्टची क्वालिटी असू शकते. आता ती दरवाजा कुठचा आहे त्या हिशोबाने चावी, म्हणजे माझं असं मत आहे. म्हणजे ते वेगवेगळ्या पद्धतीने ते टेस्ट केलं पाहिजे, त्या क्षेत्रात असलेल्या व्यक्तींचे अनुभव घ्यायला पाहिजे, त्यांच्याकडून एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आणि नंतरच त्या उद्योगात उतरलं पाहिजे, जेणेकरून त्या उद्योगामध्ये चुकायचे चान्सेस किंवा चूक होण्याचे चान्सेस खूप कमी आहे. हे सगळं वाढवत असताना सगळ्यात मोठी गोष्ट येते फायनान्स. आज डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये बरीच लोक फायनान्सला घेऊन खूप चिंतित असतात की अरे माझ्याकडे पैसा नाहीये म्हणून मी हे करू शकत नाही. बऱ्याच वेळेला असं वाटतं की अरे मी तर आता एखादा धंदा चालू करायचा तर मला पहिला चांगलं डेकोरेट केलं पाहिजे, मला काही वेगळ्या पद्धतीने करा, आणि त्याच्यासाठी लागतो तो पैसा. मग तुमच्या मते कोणताही धंदा करत असताना पैसा किती वेटेज आहे आणि त्याला कितपत आपण प्राधान्य दिलं पाहिजे, की तो येत नाही तोपर्यंत थांबलं पाहिजे, की आपली जर्नी चालू ठेवली पाहिजे? बघा, मला असं वाटतं माहितीये, पैसे 100% मॅटर करतात, पण पैसे नाही येत म्हणून जे थांबतात ना, म्हणजे हे असं झालं की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मग उपाशीच मरणार तुम्ही. जे आहे ते आधी खाल्लं पाहिजे. आधी कसं आहे माहितीये, आता तुम्हाला मी गाडी चालवायला दिली आणि तुम्ही ठरवलं की नाही मी डायरेक्ट 80-90च्या स्पीडलाच गाडी चालवणार, असं नाही होत. डायरेक्ट तुम्ही 4थ्या गिअरला नाही चालवू शकत, तुम्हाला आधी हळूहळू चालवायला लागते. त्याच्यामुळे धंदा पण करायचा आहे. तुम्हाला माहितीये बाबा, तुमचा जो मेन बिझनेस आहे, जसं माझा चहा मेन बिझनेस नाहीये, मला वेगळे 1-2 बिझनेस करायचे आहेत, पण मी काय ठरवलंय बाबा, चहातनं माझा ऍटलीस्ट घर चालेल ना, 2 वर्ष उशिरा सुरू करेल. किंवा बरीच लोक जी म्हणतात ना की बाबा माझ्याकडे पैसेच नाहीयेत, मग मी धंदा कसा सुरू करू. माझ्याकडे आता सुरतचा मुलगा भेटायला आलेला आणि त्यांनी मला 8-9 महिन्यापूर्वी कॉन्टॅक्ट केलेला आणि फोनवरनच बोलणं झालं. तो मला डायरेक्ट भेटायला आला नोव्हेंबरमध्ये, फेब्रुवारीमध्ये कॉन्टॅक्ट केलेला. डायरेक्ट 9 महिन्यांनी भेटायला आला आणि बोलला की सर मी आता जागा वगैरे बघितले, जस्ट तुम्हाला भेटायचं होतं. आणि मग मी म्हटलं की अच्छा. आणि त्यांनी मला तेव्हा काय सांगितलं की सर मी मागच्या 9-10 महिन्यापासून तुमची व्हिडिओ बघितल्यापासून मी एका चहाच्या दुकानात कामाला आहे, कारण मला चहाचा धंदा करायचा आहे आणि तिकडे मला फक्त 8,000 रुपये पगार आहे. 8,000 वाला पोरगा जर धंदा टाकू शकतो म्हणजे विचार करा. आता हे जी लोक म्हणतात ना की बाबा माझ्याकडे पैसे नाही, सुरू करायचं नाही, त्या मुलांनी 8,000 पगारामधले 2-3 हजार स्वतःवरती केले, 5-5 हजार साठवून जवळपास त्यांनी 50-1,000 साठवले, 50,000मध्ये दुकान सुरू पण केलं. आणि काही लोक अजून वर्ष काय 4-4 वर्ष सेम रडत असतात, पैसेच नाहीत. म्हणजे पैसा हा मेन फॅक्टर नाही, इम्पॉर्टंट फॅक्टर आहे पण मेन फॅक्टर नाही. त्याच्यामुळे कुठे अडून राहण्याची गरज. मेन फॅक्टर आहे ऍक्शन घेणं. जो ऍक्शन घेत राहतो ना तेव्हा पैसे येत जातात. कसं आहे माहितीये, पैसा लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजे कसं आहे माहितीये, लक्ष्मी जो पळत असतो, जो धडपडत असतो ना त्याला कशी मिळते. जो मेहनती आहे ना तो गप्प बसणार नाही, त्यांनी दगड उचलली, कसलंही काम केलं त्याला पैसे येणार आहेत. धडपड जिथे असते ना तिथेच लक्ष्मी येते. म्हणजे सतत आयुष्यामध्ये एवढंच डोक्यात असलं पाहिजे की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. मग ते ज्यावेळी आपल्या डोक्यात येतं तसं हळूहळू एक फॅक्टर सुटेबल होत राहतात आणि ते भेटत जातं. बरोबर. आता तुम्ही हे एवढ्या सगळ्या फ्रँचायझी तुम्ही हँडल करताय, त्याचबरोबर हा पसारा आता डे बाय डे बेसिस वरती वाढत चाललाय. हे सगळ्याला तुम्ही कसं ऑपरेट करता किंवा ऑपरेशन मॉडेल तुमचं कसं असतं? आणि म्हणजे आता तुमच्या याच्यामध्ये प्रोडक्ट सप्लाय करण्यापासून फीज असतील किंवा सगळं जे काही गोष्टी आहे हे कशा पद्धतीने तुम्ही हँडल करता? सिस्टम लावल्यावरती सगळं होतं आणि तुमच्यावरती डिपेंड नाही असल्या पाहिजेत गोष्टी. तुमच्याकडे जे माणसं आहेत त्यांना ट्रेनिंग देऊन, त्यांचा रिव्ह्यू घेऊन, त्यांना चांगलं बनवणं आणि त्यांच्या थ्रू सगळं काम होणं. म्हणजे माझा जो कन्सेप्ट आहे ना बिझनेसचा, जनरली आता मी जेवढ्या बऱ्याच मोठ्या लोकांना भेटले त्यांच्या दृष्टीने जर तुम्ही बघायला गेला, त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, मॅनपॉवर पण भरपूर आहे, पण ते असेच बिझनेस बघतात ज्याच्यामध्ये सिस्टम लागू शकते. कारण सिस्टमच तुम्हाला मोठा पैसा बनवून देते. जर तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व आहे तर तो बिझनेसच नाहीये. त्याच्यामुळे मी पण जेव्हा हे बघतोय ना तर माझं पहिल्यापासून फोकस आहे सिस्टम. म्हणजे सिस्टम बनवणं हेच माझं आता सध्या काम आहे. मेन मुळात म्हणणं आहे की एखादा बिझनेस हा सिस्टम ओरिएंटेड असला पाहिजे, पर्सन ओरिएंटेड. 100%. ज्यावेळी पर्सन ओरिएंटेड येतो त्यावेळी तो एका लेवलमध्ये अडकला जातो, पण सिस्टम ओरिएंटेड येतो त्यावेळी तो मोठ्या स्टार्टिंगला चालू शकेल. जेव्हा तुम्हाला ऑप्शन नाहीये, जेव्हा तुमच्याकडे काहीच नाही खायला, तर तेव्हा तुम्ही तुपाची नाही अपेक्षा केली पाहिजे. तुम्ही भाकरी आहे ती पाण्यात बुडवून पण खाल्ली पाहिजे.
पण जेव्हा तुमच्याकडे आता बाबा ऑप्शन्स आहेत, मग तेव्हा मग तुम्ही सिस्टम वगैरे ह्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे. जसं आता माझ्याकडे भरपूर ऑपॉर्च्युनिटी येतात बिझनेसच्या, पण आता मी असेच बिझनेस बघतो की ज्यात माझी जास्त इन्व्हॉल्वमेंट नाही व्हायला पाहिजे. कारण माझा जो चहाचा जो बिझनेस आहे ना, तो मी पैशापेक्षा ना जास्त माझ्याशी अटॅच आहे. कारण त्यांनी मला तारलेलं आहे, त्यांनी माझं सगळं लाईफस्टाईल चेंज केली. भविष्यामध्ये माझ्या आयुष्यात असे पण बिझनेस येतील जे ह्याच्यापेक्षा 10 पटीने पैसे कमवून देतील. पण हा बिझनेस वेगळा आहे, म्हणून मी ह्याच्यात पर्सनली वेळ देतोय. पण बाकी सगळ्या बिझनेस तेच मी निवडणार ज्यात सिस्टम आहे. अदरवाईज मला 10 लाख रुपये जरी महिन्याला भेटत असतील तरी मी त्यात इंटरेस्टेड नाही. आत्ताच्या काळामध्ये एक नवीन ट्रेंड मार्केटमध्ये यायला लागला, किंवा जी मार्केटची रिक्वायरमेंट आहे ते म्हणजे SME IPO. म्हणजे आज सुरुवातीला आपल्याला हेच माहिती होतं की मोठ्याच कंपन्या जाऊन मार्केटमध्ये लिस्ट होतात, बरोबर, आणि एक मोठा कॅपिटल मिळवून ते आपल्या उद्योगामध्ये लावून त्याच्यातून जो येणारा पैसा आहे तो आपल्या ऍज अ डिव्हिडंड म्हणून लोकांना देतात. बरोबर आहे. पण आता जेव्हापासून SME IPO जे आणलेलं आहे, आणि आता गव्हर्नमेंट पण त्याला बऱ्यापैकी त्याला प्रमोट करते, तर तुमचा काय असा विचार चालू आहे का येणाऱ्या भविष्यामध्ये की तुम्हालाही IPO मध्ये सबस्क्राईब केलं पाहिजे किंवा तुमची कंपनी त्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे? आधी मला वाटलंच नव्हतं की मी एखादी माझी कंपनी IPO मध्ये असू शकते, पण जेव्हापासून मला कळालं आणि तुमच्या थ्रूच मला कळालं की SME मध्ये पण आता IPO निघू शकतो आणि त्याला फक्त 15-20 कोटीचा टर्नओव्हर असला तरी पण ते पॉसिबल आहे. तर आता माझ्या डोक्यात टूप पेटली, एक तरी कंपनी मला बनवायची आहे पुढच्या 4 ते 5 वर्षात जी IPO पर्यंत जाऊ शकते. आता माझ्याकडे मला माहिती नाही कसं बनेल, पण आता ऍटलीस्ट माझी इच्छा तर अशी झाली की IPO मध्ये जायचंय. त्या बात आहे. ओव्हरऑल आजचं हे जे सगळं डिस्कशन झालं ह्याच्यातून तुम्ही जो यंग एंटरप्रेन्युअर आहे, जो नवीन उद्योगामध्ये जातोय, नवीन व्यवसायामध्ये जातोय, ह्याला काही मोजके काही टिप्स देऊ शकता का की अशा पद्धतीने जर तू केलंस तर चांगली तुझी जर्नी लवकर सोपी होईल अशी? बघा, आता ऍक्च्युली आता हे बघतंय कोण त्याच्यावरती, हे समजा कोणी कॉलेजचा मुलगा बघत असेल तर माझं म्हणणं आता असं आहे की सगळ्यात जास्त तुम्ही फोकस स्वतःवरती करायला पाहिजे. स्वतःला चांगलं बनवणं, फिजिकली, मेंटली, इमोशनली, इंटेलेक्च्युअल लेवलला प्रत्येक गोष्टीवरती स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे जर तुम्ही कॉलेजमध्ये. पण ते समजा तुम्ही तुमचं वय समजा आता 22-23 वर्ष आहे, तुम्ही जॉब करताय, आता तुमच्या फॅमिलीला तुमच्याकडून जबाबदारी आहे, तर अशा वेळी तुम्ही ऍक्शन घेणं, छोटी असू देत मोठी असू देत, पण 2 प्रकार असतात, 2 प्रकारच्या ऍक्शन्स असतात लाईफमध्ये. एक असतं सिमेट्रिक रिझल्ट्स वाली आणि एक असते असिमेट्रिक रिझल्ट्स वाली. सिमेट्रिक रिझल्ट्स म्हणजे काय असतं की तुम्ही X केलं आणि Y आलं, ह्याला म्हणतात की ठराविक रिझल्टच आहे तुम्हाला. आणि काही अशा ऍक्शन्स असतात त्याच्यामध्ये अनलिमिटेड रिझल्ट असतो. जसं आता समजा मी एका मुलीला भेटलो, ठीक आहे, त्याच्यानंतर अरे आमचं चांगलं बॉन्डिंग झालं आणि आमचं रिलेशन सुरू झालं, नंतर लग्न झालं, मुलं बाळ झाली, आम्ही 72 पर्यंत एकत्र काढलं. मला माहित होतं की एवढा मोठा अनलिमिटेड रिझल्ट मिळेल. तर अशा भरपूर गोष्टी असतात. जसं आता मी समजा इन्स्टाचा पेज सुरू केलं, मी जस्ट सुरू केला, तर मला माहिती नाही ना की पुढे किती ग्रोथ आहे. बिझनेसमध्ये जेव्हा जॉब करतो मला माहिती आहे 30 ते 40 हजार होतील, 50 हजार होतील, पण बिझनेसमध्ये 5 लाख पण होतील, 50 लाख पण होतील, 5 कोटी पण होतील. तर अशा अनलिमिटेड असिमेट्रिक रिझल्ट वाल्या गोष्टी किंवा स्किल्स ह्या गोष्टी आपण करतच राहिलं पाहिजे. मेन म्हणजे सगळं येऊन जाऊन हेच आहे की स्वतःला अपग्रेड करत राहणं, स्वतःला चांगलं लायकीचं बनवत राहणं. कारण उद्या मी तुम्हाला एखाद्याला 10 कोटी जरी दिले तर त्याची कॅपॅसिटी नसेल ना, तर तो परत हाय त्या सिच्युएशन मध्येच येणार. तुमची कॅपॅसिटी पाहिजे, तर ती कॅपॅसिटी बनवत जाणं ना, मला असं वाटतं ह्याच्यावरती सगळ्यांनी फोकस केला पाहिजे. म्हणजे जर 2 ऑप्शन दिले, म्हणजे मला जर कोणी 2 ऑप्शन दिले की तुला 50 कोटी मिळतील किंवा 50 कोटी कमवायचं सामर्थ्य मिळेल, तर मी नेहमी सामर्थ्य निवडेल. क्या बात आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी जे भेटतंय, बऱ्याच लोकांना वारसा हक्काने काहीतरी बरंच भेटतं, पण ती लोक एवढी मोठी झालेली नाहीत. सांगायचं हेच आहे की जो मेहनत करतो, धडपड करतो, तर त्याच्यासाठी स्काय इज द लिमिट. येस. या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट म्हणजे तुमच्या लाईफमध्ये असलेली तुमची बेटर हाफ, तुमची वाईफ, तिचा या सगळ्या बिझनेसमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट होतो, त्याच्याबद्दल काय सांगू शकाल का? बघा, सगळ्यात मोठा सपोर्ट काय माहितीये, ज्यांची लग्न झाली असतील त्यांना कळेल की तुम्हाला तुमच्या वाईफ कडून जे शांती मिळते ना, कारण जो धंद्यामध्ये आहे ना त्याला माहितीये धंद्यामध्ये आहेत आणि तुम्ही घरी आला आणि घरी आला आणि बघितलं तुम्ही भले बाहेर चांगले पैसे कमवलेत, चांगली डील झाली, घरी आला आणि बघितलं बायकोचं तोंड पडले, तुमचं मूडच नाही होणार यार एवढी झक मारते आणि हे नेहमी असंच आहे. पण त्याच्यामुळे, आणि हे तुमच्या बायकोला पण माहित असलं पाहिजे. जेव्हा मी बिझनेस करतोय, एक चांगली गोष्ट की तिने माझं विजन, म्हणजे आमच्या दोघांचं सेम विजन असल्यासारखं प्रत्येक वेळी सपोर्ट घेतला. कधी कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस नाहीये.
आणि जेव्हा माझ्याकडे पैसे पण नव्हते आणि आतापर्यंत अजून आता मी पैसे महागातले कपडे घेतो, मी महागातल्या गोष्टी घेतो, पण अजून तिला होत नाही. मी तिला म्हणतो अगं घे पैसे, खर्च कर खर्च, अजून तिला होत नाही. तर म्हणजे ते न मागणं, तुझ्यासोबत झोपडीत पण राहीन असा कॉन्फिडन्स देणं, ह्या गोष्टीमुळे ना मग माणसाला मग काम करायला मजा येते. त्याच्यामुळे ते म्हणतात ना ती लक्ष्मी काय आहे तुमची, एवढ्यासाठी आहे ना ती. आता बघा तिच्या येण्यामुळे माझी ग्रोथ डायरेक्ट 10 पटीने वाढली, कारण ती पण तशी खूप मोठा रोल प्ले करतात. कारण आणि आपण पण लक्ष्मीसारखं ट्रीट करायला पाहिजे. ते म्हणतात ना की तुमची ग्रोथ कशी होणार ना, हे तुमच्या घरातली जी स्त्री आहे ती किती प्रसन्न आहे ना त्याच्यावरती डिपेंड आहे. आता तुम्हाला सांगतो, माझा एक भाऊ आहे, आत्ते भाऊ, आणि तो फार मोठा आहे. म्हणजे आता त्याच्याकडे फोर्ड आहे, फॉर्च्युनर आहे, मर्सिडीज आहे आणि फार कमी वयामध्ये. आता मी जेव्हा त्याच्याकडे बघतो आणि वहिनींना बघतो, दादाची बायको आहे त्यांना बघतो, त्या फुल राणीसारख्या राहतात, एकदम वाघिणीसारख्या राहतात. नंतर मला पहिलं वाटायचं अरे दादाचं नशीब चांगलं आहे, दादाचं नशीब चांगलं आहे. नंतर मला कळालं की त्याची बायको तेवढी चांगली. कळालं का? लक्ष्मी जर तुमची असेल ना तशी लक्ष्मी, कारण ती एवढी खुश आहे, ती एवढी प्रसन्न आहे, तुमची ग्रोथ होणारच आहे त्याच्या. आणि बायकांची ऍक्च्युली ही ना मुलीची पण जबाबदारी असते की आपला पार्टनर आहे, आपल्याला दिसतंय की बाबा तो धडपडतोय ना, तर आपले त्याला विश्वास देणं, त्याला ते हे करणं की बाबा तूच माझा आहेस, मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, त्याला हिरो सारखं फिलिंग देणं हे फार महत्वाचं असतं आणि ह्याने फार फरक पडतो. म्हणजे आज जर बघायला गेलं तर आपला हा पॉडकास्ट जो आहे हा फक्त जेंट्सच बघतात असं नाही, बॉईजच बघतात असं नाही, तर बऱ्याचशा मुली आहेत किंवा स्त्रिया आहेत, तर त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये चालू असताना त्यांच्या हस्बंडला सपोर्ट केल्यानंतर त्या फॅमिलीचा एक फायनान्शियल जो गोल असतो तो लवकर अचीव्ह होतो असं म्हणता येईल. बरोबर. मग कसं आहे माहितीये, ज्या स्ट्रेंथ वाईज जर तुम्ही बघायला गेला ना, पुरुषांकडे ना फिजिकल स्ट्रेंथ महिलांपेक्षा जास्त आहे आणि महिलांकडे ना इमोशनल स्ट्रेंथ जास्त आहे. मग आता फिजिकली स्त्रीचं प्रोटेक्शन कोण करतो? पुरुष करतो. मग पुरुषच्या इमोशनचं, पुरुषच्या मेंटॅलिटीचं प्रोटेक्शन स्त्रीच करू शकते. त्याच्यामुळे बघा कधी पण नवऱ्याची शांती बायकोच्या हातातच असते. क्या बात आहे. जनरली ह्या सगळ्या गोष्टी खरंच ही खूप नवीन गोष्ट होती की आज समजायला लागलंय की चला तुमचं एक बिझनेस लाईफ तर चालूच आहे किंवा हा जो बिझनेस मधला प्रवास चालूच आहे, त्याचबरोबर घरातली फॅमिलीचा सपोर्ट आणि पीस ऑफ माइंड किती असला पाहिजे तो सगळा ह्या सगळ्या गोष्टींवरती ठरतो. आपण आता याच्यानंतरला आहे ना काही रॅपिड फायर क्वेश्चन घेणार आहोत. त्या संदर्भामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन विचारणार जे तुमच्यासाठी नवीन असतील कदाचित. सगळ्यात पहिलं, चहा की कॉफी? चहा. चहा लक्ष्मी आहे माझी. तुमच्या फ्रँचायझी मधला किंवा तुमच्या ज्या बिझनेस मधला सगळ्यात चांगला चाय कुठला, म्हणजे साखरेचा का गुळाचा? ऍक्च्युली मला साखरेमध्ये आपल्याकडे 2 चहा आहेत आणि गुळामध्ये 1 चहा आहे. तर मला पर्सनली साखरेतला इलायची आवडतो, पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला गुळाचा आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर साखरेचा आहे. 3 शब्दात सांगायचं गेलं तर तुमच्या ब्रँडचं वर्णन करा. ऑथेंटिक, जेन्युइन अँड स्मार्ट. बिझनेस चालू करत असताना सगळ्यात पहिली चूक काय असेल किंवा ती चूक रेक्टिफाय कशी काय पद्धतीने केली? बिझनेसचं फुल पोटेन्शियल समजून नाही घेतलं. मला तेव्हा कळलंच नाही की ह्याच्यात किती मोठं मार्केट आहे आणि मी कुठपर्यंत जाऊ शकतो. मी गोलच त्याच्यामुळे छोटं ठेवलं. मला असं वाटलंच नाही. आता मी बाकीच्यांकडे बघतो ज्यांच्याकडे चव पण नाहीयेत, ती लोक पुढे, ते बरेच लोक फसून पण जातात. पण मी बघितलं की आता मला दिसतंय की बाबा स्टारबक्स वाले लोक जर 300 एका वर्षामध्ये त्यांचे होऊ शकतात, तर मला पहिलं वाटायचं ना अरे नाही महाराष्ट्रामध्ये 100 म्हणजे आपण गावागावात पोहोचतोय. पण आता मला ते पोटेन्शियलच माहित नव्हतं, तर तो सगळ्यात मोठी माझ्या दृष्टीने चूक झाली. सो आता वाटतं की हा धंदा जो आहे, हा जो बिझनेस आहे खूप मोठ्या लेवलवर, मार्केट खूप मोठं आहे, हे उशिरा कळालं. चहा जर नसता तर कोणता व्यवसाय केला असता? भरपूर केले असते. ऍक्च्युली आता मला कळणार नाही, माझ्या डोक्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत म्हणजे ज्या मला जेन्युइनली करायची आहेत. एक तर काउन्सिलिंग मध्ये मला भरपूर इंटरेस्ट आहे, कारण मी स्वतः काउन्सिलर आहे. तर ते लोकांना मेंटली काहीतरी करतायत त्याच्या रिलेटेड मे बी काहीतरी केलं असतं. एक मंत्र किंवा एक काही ना काहीतरी तुमच्यातर्फे एक ऍडवाइस, चांगली ऍडवाइस स्टार्टअपला काय देऊ इच्छितात? म्हणजे जे स्टार्टअप मध्ये येतात, ते नवीन एंटरप्रेन्युअर येतात, त्यांना काय देऊ शकतात? स्टे हंग्री, स्टे फ्लेक्झिबल. अशी कोणती एक सवय आहे की प्रत्येक उद्योजकामध्ये ती असलीच पाहिजे,
जर ती नसेल तर ती डेव्हलप करायला पाहिजे. स्वतःला डेव्हलप करत राहणं, स्वतःला अपडेट करत राहणं, सेल्फ अनालिसिस असलं पाहिजे. सेल्फ अनालिसिस करत राहणं. आणि बिझनेस सोबत कसं आहे माहितीये, जेव्हा तुम्ही 5 लाख रुपये कमवता ना, तुम्ही कमवता कारण तुम्ही डिझर्व करता 5 लाख. 50 लाख रुपये कमवायला तुम्हाला लायकी सिद्ध करावी लागते. 5 करोड कमवायला लायकी सिद्ध करावी लागते. मग ती लायकी सिद्ध कशी करावी लागते, तर तुम्हाला स्वतःला अपग्रेड करत. तुमची कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही पैसे सामर्थ्यवान बनवत जाणं, कंटिन्युअस ग्रोथ स्वतःची करत राहणं. माझं तर स्वतःची काय म्हणतात त्याला, ती व्हॅल्यू आहे की कंटिन्युअस ग्रोथ हे माझं स्वतःच, म्हणजे जसं आपल्या कंपनीचे मिशन्स असतात, कंपनीच्या व्हॅल्यूज असतात, तशी माझी स्वतःची व्हॅल्यू आहे की कंटिन्युअस ग्रोथ राहिली पाहिजे. 2 वर्षांनी जरी मी पुढच्या वर्जनला भेटलो तर मला वाटलं पाहिजे अरे आधीचा बावलट होता, ह्या लेवलची ग्रोथ झाली पाहिजे. आता एक सर्वसामान्य आणि एक जनरल प्रश्न होता की आज बरेच जण म्हणतात की कोण म्हणतं की मराठी माणूस बिझनेसमध्ये नाहीये किंवा बिझनेसमध्ये यायला पाहिजे. अशा लोकांना तुम्ही काय सांगू शकाल? खरंच आज मराठी माणूस उद्योगामध्ये आहे, म्हणजे तो ग्रोथ करतोय, काय करतोय, असं तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली बघा, तुम्हाला सांगतो, चांगली गोष्ट ही आहे मराठी लोकांच्या बाबतीत की मराठी लोक बिझनेस बद्दल आता भरपूर पॉझिटिव्ह झालेले आहेत. आणि एक खराब गोष्ट अशी आहे की बिझनेसकडे बघायचा अप्रोच बऱ्याच लोकांचा चुकीचा आहे. बिझनेस म्हणजे त्यांना असं वाटतं की पैसे आहेत, गाडी आहेत, चैनी आहेत, हे आहेत, ते आहेत. आणि प्रॉब्लेम काय की आपल्या इकडचे जे इन्फ्लुएन्सर आहेत ना, ते आता बघा, पैसे सगळ्यांकडे असतात किंवा नसतात, हा वेगळा भाग झाला. पण मग त्यांचा मेन मोटिव्ह हेच असतं की मग आता त्यांनी कर्जावरती घेतलेत, कुठून आणलेत त्यांचं त्यांना माहिती. गाड्या दाखवणं, सोनं दाखवणं, मोबाईल दाखवणं, लाईफस्टाईल दाखवणं, ह्याच्यामुळे लोकांचा पर्स्पेक्टिव्ह बिझनेसकडे बघायचाच बदलतोय. त्याच्यामुळे ती एक वाईट गोष्ट आहे. मला वाटतं ती सुधारवायला पाहिजे. आणि आपल्यातले जे लोक आहेत जे अशा गोष्टी करतायत ते नाही व्हायला पाहिजे, जे रिअलमध्ये बिझनेसवाली लोक आहेत. आता मी भरपूर अशी, तुम्हाला पण माहिती आहे, मी पण भरपूर अशी लोक बघितलेत ज्यांचं इन्स्टावरती अकाउंट नाही, कुठेच नाही येत ते लोक, आणि ते महिन्याला 40-40, 50-50 लाख रुपये कमवतात. अशी लोक आहेत ज्यांच्या 10-10, 12-12 कंपनी आहेत, ज्यांचा वर्षाचा टर्नओव्हर जवळपास 25-30 कोटी. अशा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये लोक आहेत, पण एकदम लो प्रोफाईल राहणं. तर तो एक अप्रोच असायला पाहिजे की मोठेपणा कोण करतो, जो नसतो मोठा, जो मोठा असतो त्याला दाखवायची गरज लागत नाही, ते ऑटोमॅटिकली सगळ्यांना समजतो. तोच विषय, मग ते लोकांनी समजायला पाहिजे. आणि म्हणून प्रॉब्लेम काय होतं की जो कोणी धंद्यात येतो तो डायरेक्ट शो ऑफ करायला जातो. शो ऑफ वाल्यांकडे कसं असतं माहितीये, श्रीमंत आयुष्यामध्ये सुखी राहायला तुम्ही कमी पैशात पण सुखी राहू शकता, पण तुम्ही सुखी आहे हे दाखवायला जास्त पैसे लागतात. ती ऍक्च्युअली गडबड होते की मी किती सक्सेसफुल आहे, मी कसं दाखवणार, मग मला गाडी घ्यायलाच लागेल, मला ते सोन्याची चेन घालावीच लागेल. मग ह्याच्यामुळे जो गरीब पोरगा आहे मग त्याला वाटतं की नाही असंच करायचंय, मग तो थोडंसं चुकते. म्हणजे इन शॉर्ट बघायला गेलं तर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बिझनेस कडचा तो चेंज झाला पाहिजे. जो रिअल मध्ये बिझनेस आहे आणि जो वाटतोय ह्याच्यामध्ये खूप गॅप पडत चाललाय आणि वाढत चाललाय. तो जर चेंज झाला तर अजून चांगल्या पद्धतीने करतायत. बरोबर. धन्यवाद विशालजी, या ठिकाणी तुम्ही आलात आणि बऱ्याचशा तुमच्या इन्साइट्स मिळाल्या. त्याच्यामुळे बराचसा जो युथ आहे त्यांच्या मनात असलेले बरेचसे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह झालेत. तर त्याबद्दल तुमचं या सगळ्या व्ह्युअर्स कडून सगळ्यात अगोदर धन्यवाद. सो अशाच एका नोटवरती मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोण म्हणतं की मराठी माणूस धंदा करत नाही, फक्त एवढंच आहे की हे जे मराठी माणसं बिझनेस करतात तो फक्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे अशाच एका नवीन पॉडकास्टमध्ये आपण लवकरच भेटू, एका नवीन उद्योजकाबरोबर, एका नवीन मराठी माणसाबरोबर. धन्यवाद.